त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे पोलीस आलेले असतात. पोलीस आल्यानंतर ते आता म्हणत असतात, रुद्रप्रताप घोरपडे आम्ही तुम्हाला अटक करायला आलेलो आहोत. तेव्हा लगेच आता इकडे गिरिजा म्हणत असते, एक मिनिट, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे रुद्रचा काही संबंध नाही आहे. रुद्रने काही एक केलेलं नाही असं गिरिजा बोलत असते. तेव्हा पोलीस म्हणत असतात, पोलीस कंप्लेंट तर तुम्हीच केलेली आहे ना, पोलिसांना फोन करून ही सगळी माहिती तुम्हीच दिलेली आहे ना. तेव्हा गिरिजा म्हणत असते, पण हे रुद्रने नाही केलेलं. तेव्हा गिरिजा रुद्रला बाजूला घेऊन जाते आणि म्हणत असते, हे बघा रुद्र, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या नाही आहेत. तेव्हा रुद्र म्हणत असतो, गिरिजा हे सगळं काय आहे. त्यावर लगेच आता गिरिजा म्हणत असते, रुद्र तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. मला माहिती ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या नाही आहेत. हो, पण मला एक गोष्ट सांगा, हा सगळा काय प्रकार आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे सगळं नागेश्वर घोरपडेंनी केलेलं आहे. नागेश्वर घोरपडेंनीच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच हे सगळं काही बोलल्यानंतर आता रुद्र म्हणत असतो, बाद झाला हां गिरिजा, खूप झालं, खूप जास्त बोललात तुम्ही. मी हे सगळं अजिबात ऐकून घेणार नाही, आणि ते सुद्धा माझ्या आबासाहेबांच्या विरोधामध्ये. तुम्ही हे सगळं का आणि कशामुळे बोलताय. त्याचबरोबर मला माहिती आबासाहेबावरती तुमचा राग आहे किंवा तुम्हाला ते पटत नाहीत, आवडत नाही आहेत, पण ते असं करतील हे अजिबातच शक्य नाही. त्यावर लगेच आता गिरिजा म्हणत असते, रुद्र तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, हे सगळं त्यांनीच केलेलं आहे. त्यावर रुद्र म्हणत असतो, एक मिनिट, आबासाहेब म्हणजे माझ्यासाठी दैवत आहेत, कळलं तुम्हाला, आणि तुम्ही त्यांच्या विरोधात हे असं काहीतरी बोलाल हे मला अजिबात मान्य नाही आहे. त्याचबरोबर मी हे सगळं काही ऐकूनच सुद्धा घेणार नाही, कळलं तुम्हाला. त्यामुळे जे काही बोलाल ते थोडंसं विचार करूनच बोला. तेव्हा गिरिजा म्हणत असते, पण रुद्र तुम्ही माझं ऐकून घ्या, मी काय म्हणते ते. त्यावर गिरिजा म्हणत असते, तुम्हाला माहिती ना, तुम्हाला असं वाटत होतं ना की तुमच्या बाबाच्या वेळेससुद्धा माझ्या आबासाहेबांचाच हात आहे, पण तेव्हा हे सगळं सिद्ध झालं ना, तेव्हासुद्धा तुम्हाला समजलं ना की माझ्या आबासाहेबांनी काहीच केलेलं नाही आहे. मग आत्तासुद्धा तसंच आहे, कळलं. गिरिजा मी माझ्या आबासाहेबांच्या विरोधात एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही. त्यामुळे आता शांत बसायचं, समजलं, एक अक्षरसुद्धा बोलायचं नाही. त्यावर लगेच आता रुद्र पोलिसांना म्हणत असतो, मी काय म्हणतो इन्स्पेक्टर साहेब, जरा ऐकून घ्या ना प्लीज. हे बघा, काहीतरी तुमचा चुकीचा गैरसमज झालेला आहे. ह्या एनजीओमध्ये मुलाने स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूच होत्या, त्यामध्ये असं काहीही नव्हतं किंवा नसणारसुद्धा आहे. तुम्हाला असं का वाटतंय ते मला कळत नाही. त्यावर पोलीस म्हणत असतात की पण फोन करून सांगणारी ही तुमची बायकोच होती ना, मग खोटं काय आहे. त्यावर लगेच आता गिरिजाला आठवत असतं की कशा पद्धतीने तिने फोन करून सांगितला. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे बघा, पण हे सगळं रुद्रने नाही केलेलं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रुद्र अजिबात नाही आहे. त्यावर लगेच आता पोलीस म्हणत असतात, हे बघा, आम्हाला थांबता येणार नाही, आम्हाला काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुम्हाला अटक करावीच लागणार आहे, पंचनामा तर झालाच आहे. असं बोलल्यानंतर आता इकडे जो काही रुद्र आहे त्याला पोलीस इथून घेऊन जातात. आता रुद्रला पोलीस घेऊन गेल्यानंतर गिरिजा अक्षरशः रडत असते आणि श्रीला म्हणत असते, काही कर रे दादा, श्रीदादा काही कर, पण ह्या सगळ्या गोष्टी थांबव. रुद्रने काहीच केलेलं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे काही रुद्र आहेत ना ते निर्दोष आहेत. तेव्हा लगेच आता इकडे गिरिजा रुद्रच्या पाठी धावत असते आणि म्हणत असते, रुद्र, रुद्र थांबा ना प्लीज, रुद्र थांबा ना प्लीज. पण रुद्रला पोलीस घेऊन गेलेले असतात. आता रुद्रला पोलीस घेऊन गेल्यानंतर इकडे धावतच सावी येते आणि सावी आल्यानंतर इकडे ती म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस. आज तुझ्यामुळे रुद्र पोलिसात गेलेला आहे. तेव्हा माझ्या रुद्रला जोपर्यंत मी सोडवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. हे सगळं काही तुझ्यामुळे झालेलं आहे असं इथे ती बोलत असते. त्यावर गिरिजा म्हणत असते, एक मिनिट, हे सगळं माझ्यामुळे, आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी तुला अशा का वाटत आहेत की हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. मुळात रुद्र माझे आहेत आणि त्यांना मी सोडवणार. हे सगळं त्या नागेश्वरमुळे झालेलं आहे. नागेश्वर ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे, आणि जोपर्यंत मी नागेश्वरच्या विरोधात पुरावे जमा करत नाही आणि रुद्रला सोडवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मी त्यांची बायको आहे, समजलं तुला. असं म्हणूनच तिने त्याला सरळ सरळ चॅलेंज दिलेलं असतं. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जी काही उर्वशी आहे ती उर्वशी इथे आता घरी आलेली असते आणि वासंती समोर असते. उर्वशी वासंती समोर असताना इकडे आता ती वासंतीला बोलत असते की हे सगळं काय आहे. आज तू ज्या मुलीला तुझी लेक मानतेस ना, त्या मुलीने काय काय केले आणि काय काय नाही. तुझ्या त्या मानलेल्या मुलीमुळे इथे रुद्रला अटक झालेली आहे, रुद्रला पोलीस घेऊन गेलेले आहेत असं इकडे ती बोलत असते.
तेव्हा लगेच वासंती म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे तर. त्यावर ती म्हणत असते, अगं तेच तुला सांगते की इकडे रुद्रला पोलीस घेऊन गेले, तिला अटक झाली आणि हे सगळं कोणी केले माहिती आहे तुला? ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे कोण आहे तुला माहिती? त्यावर ती म्हणत असते, कोण आहे? त्यावर लगेच आता इकडे उर्वशी सांगत असते की ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे गिरिजा आहे. तेव्हा ती म्हणत असते, गिरिजा गिरिजा कुठे आहे? तिला काही झालं नाही ना? ती बरी आहे ना? आणि माझ्या रुद्रला अटक झाली हे कसं शक्य आहे? तेव्हा लगेच आता उर्वशी म्हणत असते, काही बाई आहे इथे पोटच्या पोराला अटक झाली तर तिला काहीच वाटत नाही आणि त्या काल आलेल्या दिनदमडीच्या पोरीविषयी हिला एवढं सगळं काही वाटतंय? खरंच ना, काय बोलायचं ह्या बाईला हेच समजत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्यावर लगेच आता इकडे उर्वशी म्हणत असते, मी तर त्या पोरीला सोडणारच नाही, तिला घरीच येऊ दे. हे सगळं तिच्यामुळे झाले. माझा एवढा चांगला भाचा, माझा एवढा चांगला मुलगा, म्हणजे कधीही कुठल्याही गोष्टीत साध्या सरळ मार्गाने चालणारा रुद्र आज पोलिसांच्या ताब्यात गेलाय. पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि हे सगळं आणि सगळं त्या गिरिजामुळे झालेलं आहे, असं आता इथे ती बोलत असते. हे सगळं काही बोलत असताना तेवढ्यातच गिरिजा तिथे येते. आता गिरिजा तिथे आल्यानंतर ती लगेचच म्हणत असते, आई आई. तेव्हा उर्वशी म्हणत असते, रुद्रला अटक झाली हे खरं आहे? तेव्हा लगेच गिरिजा म्हणत असते, हो आई, रुद्रला अटक झालेली आहे, पण रुद्रने ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीच केलेलं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इकडे नागेश्वर घोरपड्यांचा हात आहे, पण रुद्रला पोलीस घेऊन गेलेले आहेत, असं इथे आता ती बोलते. त्यावर लगेच आता इकडे उर्वशी म्हणत असते, हे सगळं तू ठरवणार आहेस का? ह्या सगळ्या गोष्टी तुला असं वाटतं का की तू सगळं सावरासावर करशील आणि सगळं व्यवस्थित होईल? अजिबात हे व्यवस्थित होणार नाही. तेव्हा लगेच आता इकडे वासंती म्हणत असते, पोलिसांना तू फोन केला होतास का? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो आई, पोलिसांना मीच फोन केला होता आणि मलाच माहिती मिळाली होती, पण हे मला रुद्रविषयी रुद्रबद्दल नव्हतं करायचं आई. मला जे माहिती मिळाली तेच मी पोलिसांना सांगितलं. त्यावर लगेच आता इकडे जी काही उर्वशी आहे ती म्हणत असते, जेव्हापासून आमच्या घराच्या दाराला आली ना तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी हिच्यामुळे होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जबाबदार हीच आहे, हिच्यामुळेच हे सगळं काही होतंय. पण हिला तर मी अजिबात माफ करणार नाही. त्याचबरोबर इकडे तू कोण समजतेस ग स्वतःला? तू आज ह्या घरातल्या मुलाला पोलिसांना दिलेस आहेस, त्याचबरोबर कधीही नव्हतं ते ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत. तू समजतेस कोण स्वतःला? असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. हे सगळं काही बोलत असताना गिरिजा म्हणत असते, एक मिनिट आत्ते सासूबाई, जरा जरा थांबा. त्यावर लगेच आता इकडे मला तुमच्यासोबत वाद घालण्यासाठी अजिबात टाईम नाही आहे. मी काही जरी झालं तरी तुमच्यासोबत वाद घालणार नाही आहे, कारण मला माझ्या रुद्रला इथे वाचवायचं आहे आणि रुद्रला पुरावे जमा करून सोडवायचं आहे. त्यामुळे कोणी किती काही जरी म्हटलं तरीसुद्धा मी माझ्या रुद्रला सोडवल्याशिवाय शांत बसणार नाही, गप्प बसणार नाही. त्यावर लगेच वासंती म्हणत असते, माझ्या रुद्रला अटक झाली हे कसं शक्य? तेवढ्यातच आता सावी तिथे येते आणि सावी म्हणत असते, काय चाललंय काय? हिच्यामुळे सगळ्या काही गोष्टी ते होत आहेत. तेवढ्यातच आता इकडे जी काही उर्वशी आहे ती गिरिजावर जवळजवळ हातच उचलते. आता गिरिजावर हात उचलल्यानंतर गिरिजा मात्र तिचा जो काही हात आहे तो तसाच हवेतच पकडते आणि तिथेच थांबवत असते. तेव्हा उर्वशी म्हणत असते, अजिबात नाही हा आत्ते सासूबाई, ही चूक तुम्ही अजिबात मुळीच करू नका, समजलं का तुम्हाला? हे सगळं फार महागात पडेल तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अजिबात करायच्या नाही, कळलं का तुम्हाला? मला आता रुद्रला सोडवायचे आणि तुम्हाला एवढीच रुद्राची काळजी आहे ना, तर घरी आल्याबरोबर त्यांना सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले असते. ह्या अशा काड्या लावत बसला नसतात तुम्ही, समजलं तुम्हाला? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याने कोणी हे केले ना त्याला तर मी शिक्षा देणारच, मी शिक्षा करणारच आणि त्याचबरोबर त्याच्या विरोधामध्ये पुरावेसुद्धा जमा करणार आणि रुद्रेला आम्ही सुखरूप बाहेरसुद्धा काढणार, असं सुद्धा आता इकडे जी काही गिरिजा आहे ती इथे बोलत असते आणि धावतच तिथून निघून पळून जाते. आता इकडे दुसऱ्या बाजूला उर्वशी तिच्या खोलीत येते. सावी तिच्या मागे आलेली असते. तेव्हा सावी म्हणत असते, मावशी मावशी काय करतेस तू हे सगळं? ती म्हणत असते, गप्प बस ग जरा मावशी, प्लीज ग, काही कर पण रुद्रला सोडव ना ग प्लीज, मला रुद्रला त्या अवस्थेत नाही पाहिजे. रुद्र मला हवा आहे, रुद्र रुद्र सुखरूप घरी येईल ना ग, तू काहीतरी कर ना प्लीज ग प्लीज. तू लगेचच इकडे दादासाहेबांना फोन कर ना, त्यांना सांग ना ह्या सगळ्या गोष्टी. त्यावर उर्वशी म्हणत असते, तेच तर करते ना, जरा गप्प बसणार आहेस का? तू जर गप्प बसलीस तरच मी हे सगळं काही करू शकणार आहे ना. तर इकडे आता
जो काही नागेश्वर आहे तो त्याच्या माणसांना सांगत असतो, आता निवडणुका आलेल्या आहेत, काही जरी झालं ना तरीसुद्धा घरोघर जायचं आणि घरोघरी जाऊन आपला प्रचार करायचा, त्याचबरोबर त्यांना आपल्यालाच मतदान द्यायला सांगायचं. ह्या सगळ्या गोष्टी नागेश्वर त्यांच्या माणसाला सांगत असतो. तेवढ्यातच आता उर्वशीचा फोन आलेला असतो. उर्वशीचा फोन आल्यानंतर इकडे नागेश्वर म्हणत असतो, हां दिदीबाई बोला, काय झालेलं आहे, कशाबद्दल तुम्ही बोलत आहात. तेव्हा लगेच आता इकडे उर्वशी म्हणत असते, दादासाहेब तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. तेव्हा लगेच आता नागेश्वर म्हणतो, काय झालेलं आहे. त्यावर गिरिजा म्हणत असते, रुद्रला अटक झाली आहे आणि त्याची पोलीस कंप्लेंट आपल्या इकडे गिरिजाने केलेली आहे. त्याचबरोबर इकडे ती तुमच्या विरोधामध्ये आता पुरावे शोधत आहे असं सुद्धा ती सांगत असते. तेव्हा हे सगळं काही ऐकल्यानंतर आता नागेश्वरला तर फारच मोठा प्रश्न आणि फार मोठा धक्का इथे बसलेला असतो. तो विचार करू लागतो, हे सगळं काय आहे. आणि त्याचबरोबर इकडे तिला टीप मिळाली होती, गाडीचा नंबर आणि त्याचबरोबर जिथून माल उचलणार आहेत तिथून ह्या सगळ्या टीप मिळाल्या होत्या आणि आता ती तुमच्या विरोधामध्ये पुरावे शोधत आहे इथे जो काही रुद्र आहे त्याला शोधण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, काय तिला टीप कोणी दिली आणि तिला टीप पुरवणारा माणूस कोण आहे. त्यामुळे नागेश्वर फारच भडकलेला असतो. आता फोन ठेवल्यानंतर इकडे लगेच सावी म्हणत असते, काय झालं मावशी, सांग ना प्लीज, लवकर सांग ना, काय झालं, सोडवणार आहेत ना रुद्रला दादासाहेब, येताना ते घेऊनच येणार आहेत ना, असं इकडे ती विचारते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की गिरीजा आता इकडे वासंतीच्या आणि त्यासोबत नागेश्वरच्या खोलीमध्ये जाऊन पोहोचलेली असते. तिथं पोहोचल्यानंतर ती कपाट उघडते आणि त्या कपाटामध्ये काही भेटतं का, त्या सगळ्या गोष्टी शोधण्याचा तिचा तो प्रयत्न सुरू असतो. आता कपाट उघडल्यानंतर ते शोधाशोध सुरू असल्यानंतर इकडे आता लगेचच गिरीजा विचार करते की नक्कीच मला नागेश्वरच्या विरोधामध्ये काहीतरी सापडेल, काहीतरी भेटलं पाहिजे जेणेकरून रुद्राला इथे सुखरूप सोडवता येईल. रुद्रने काहीच केलेलं नाही. तर आता इकडे जी काही उर्वशी आहे तिच्या मनामध्ये संशय असतो की तिला असं वाटत असतं की हा जो काही इथे झोपलेला आहे ना प्रभास, त्यानेच ह्या सगळ्या गोष्टी केल्यात असं तिला वाटतं आणि त्याचमुळे ती आता इथे फोनवर बोलत असते, म्हणजे बोलण्याचं नाटक करते, ॲक्टिंग करत असते जेणेकरून प्रभासला समजावं. आता फोनवर बोलत असते आणि म्हणत असते, अरे काय सांगायचं, काहीच कळत नाही, मला तर फारच टेन्शन आलं आहे. माझ्या एकुलत्या एका भाच्याला इथे अटक झालेली आहे, पोलीस त्याला घेऊन गेले. तर म्हणजे बघ ना, इकडे त्या गिरिजाने पोलीस कंप्लेंट एकाच्या नावे केली, माहिती एकाच्या नावे दिली आणि रुद्रला इकडे पोलीस घेऊन गेलेले आहेत. आता माझ्या रुद्रचं काय होईल काहीच कळत नाही आहे. तेव्हा लगेच आता इकडे फोन ठेवल्यानंतर उर्वशी प्रभासच्या जवळ बसते आणि म्हणत असते, मला माहिती आहे प्रभास, तू हे सगळं नाटक करतोयस, तू आजारी वगैरे अजिबात नाही, तू कोमात वगैरे अजिबात गेलेला नाही आहेस, मला माहिती आहे, तूच गिरिजाला ही टीप दिलीस आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी सुद्धा तू माझ्या फोनहून गिरिजाला तूच फोन केलायस, ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे तूच आहेस, असं स्पष्टपणे आता इकडे जी काही उर्वशी आहे ती इथे बोलत असते. आता त्यामुळे मी तुला आता अजिबात सोडणार नाही, ह्या सगळ्या गोष्टीची आणि ह्या सगळ्या गुन्ह्याची तुला मी शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही, आता बघच मी काय करते ते, असं म्हणूनच आता उर्वशी तिथे बाजूला असलेली मेणबत्ती उचलते आणि बाजूला असलेली मेणबत्ती उचलल्यानंतर तिला आता लगेचच ती मेणबत्ती पेटवलेली असते आणि त्या मेणबत्तीचं जे काही वितळलेलं द्रव आहे ते द्रव इथे खूप जास्त पोळत असतं, भाजत असतं आणि तेच द्रव आता इकडे तिला दुसरं तिसरं काही करायचं नसतं, तर इकडे जो काही प्रभास आहे त्या प्रभाच्या अंगावरती टाकायचं असतं आणि त्याचमुळे ती हे सगळं काही करत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे केल्यानंतर आपण पाहतो की कशा पद्धतीने हे सगळं काही इथे होतंय आणि कशा पद्धतीने ती ह्या सगळ्या गोष्टी करते. त्याचबरोबर आता इकडे ती म्हणत असते, प्रभास आता बघ तू कसा बोलतोयस आणि कशा पद्धतीने हे सगळं काही करतोयस, हेच मला सुद्धा बघायचं आहे, बोलायचं आहे, मला सुद्धा पाहायचं आहे की तू काय करतोयस म्हणून, आता तुझा जीव कसा वाचवतोयस हेच मला पाहायचं आहे, असं इकडे ती बोलत असते आणि ती कॅन्डल जी आहे ना ती तिच्या कपाळावर पकडण्याचा प्रयत्न करते. आता कॅन्डल कपाळावर पकडण्याचा प्रयत्न करताच तेवढ्यातच तिथे वासंती आलेली असते आणि वासंती म्हणते, वंश काय करताय तुम्ही हे, असं म्हटल्याबरोबर लगेच आता इकडे ती म्हणत असते, काय करताय तू इथे, काय करतेस, तरीच म्हटलं आणखी कशी आली नाही कैवार घ्यायला त्याचा. तेव्हा वासंती म्हणत असते, वंश तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, तुम्हीच मला त्यांची काळजी घ्यायला आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. तेव्हा आता उर्वशी म्हणत असते, घेतलीस ना काळजी, ठेवलंस ना लक्ष, मग चालती हो इथून, आता जा तुझं काम कर, असं म्हणून ती सरळ सरळ तिला तिथून बाहेरच हाकलून देत असते.
आता सरळ सरळ तिला तिथून बाहेर हाकलून दिल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही उर्वशी आहे तिचा हा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तेव्हा पुन्हा एकदा कॅन्डल ती पेटवण्याचा प्रयत्न करते. आता पुन्हा एकदा कॅन्डल पेटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर लगेचच आता इकडे तिला एक फोन आलेला असतो आणि फोन आल्यानंतर मग पुन्हा एकदा तिचा जो काही हा प्लॅन होता तो प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप झालेला असतो आणि त्यामुळे तिची आणखीनच फार जास्त चिडचिड होत असते. आता इकडे ती तिथून निघून जाते. तिथून निघून गेल्यानंतर इकडे प्रभास जो आहे तो उठून बसतो. प्रभास उठून बसल्याबरोबर विचार करू लागतो, हे सगळं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की इकडे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रुद्र बिचारा अडकला आहे. नागेश्वरच्या केलेल्या पापाची आणि त्याचबरोबर त्याच्या कर्माची शिक्षा माझ्या रुद्रला मिळाली. नाही, असं होता कामा नये. काही करून गिरिजाला मदत करावीच लागेल. प्रभास उशीमध्ये असलेला एक कागद आणि पेन काढतो आणि त्यावरती लिहित असतो, हे बघ गिरिजा, माझं एक ऐक. तुला नागेश्वरच्या विरोधामध्ये पुरावे शोधावे लागतील आणि त्याचबरोबर रुद्रची सुखरूप सुटका करायची असेल तर तुला सगळे पुरावे इथे त्याच्या गोडाऊनमध्ये मिळतील. तू त्याच्या गोडाऊनमध्ये जा. तिथे गेल्यानंतर तुला खूप सारे पुरावे मिळतील, असं नागेश्वरनी त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता जी गिरिजा आहे ती कपाटामध्ये शोधाशोध सुरूच असते. जोपर्यंत कपाटामध्ये काही सापडत नाही तोपर्यंत गिरिजा काही केल्या माघार घेत नाही आणि तेव्हा लगेच आता गिरिजाच्या हाती एक फोटो लागतो. आता तो फोटो सुरुवातीला उलटा असतो आणि तेव्हा गिरिजा म्हणत असते, हा फोटो कसला आहे. म्हणजे त्या दिवशी हा फोटोच इथे होता जो आई इथे लपवत होत्या. मग हा फोटो नेमका काय असेल ह्या फोटोचं रहस्य, काय असेल ह्या फोटोचं राज. आईनं त्या दिवशीसुद्धा हा फोटो जो आहे ना तो माझ्यापासून लपून ठेवला होता. मग नेमकं ह्या फोटोत काय असेल असा गिरिजा विचार करते आणि लगेचच तो फोटो पाहण्याचा प्रयत्न करत असते. आता फोटो तर उलटा असतो त्यामुळे तिला काही तो पाहता येत नसतो व्यवस्थित. पण इकडे जेव्हा वासंतीला तिने विचारलं होतं तेव्हा वासंतीने सांगितलं होतं की ही माझ्या मैत्रिणीचा फोटो आहे. मग असा कपाटात लपून ठेवल्यासारखा का बरं ठेवलाय असा गिरिजा विचार करते आणि नेमकं ह्या फोटोमध्ये कोण आहे हे पाहण्यासाठी तो फोटो सोयीचा करायला लागलेली असते. एवढ्यातच वासंती तिथे येते. आता वासंती तिथे आल्याबरोबर गिरिजेच्या हातामध्ये असलेला तो फोटो ती काढून घेते आणि लगेचच म्हणत असते, एक मिनिट गिरिजा, काय करतेस तू हे. तेव्हा लगेच आता गिरिजा म्हणत असते, काही नाही आईसाहेब, सॉरी, मी तुम्हाला न विचारता तुमच्या खोलीमध्ये आले त्याकरिता खरंच अगदी मनापासून सॉरी. हो, मला माहिती आहे तू इथे ह्या खोलीमध्ये का आणि कशासाठी आलीस. तर तुला इथे नागेश्वरच्या विरोधामध्ये पुरावे शोधायचे त्याचमुळे तू ह्या खोलीत आलीस ना. तेव्हा ती म्हणत असते, हो आईसाहेब, पण तुला एक गोष्ट लक्षात येते का, तुला ह्या खोलीमध्ये पुरावे काय काही सापडणार नाही. म्हणजे आई, मला नाही समजलं. अगं मला एक गोष्ट सांग, इथे जो एखादा माणूस गुन्हा करत असेल तर त्याचा पुरावा तो त्याच्या राहत्या ठिकाणी किंवा त्याच्या खोलीमध्ये ठेवेल का. तेव्हा आता इकडे लगेच गिरिजा म्हणत असते, आई मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला किती माहिती आहे. म्हणजे तुम्हाला माहिती का की त्यांनी केलेल्या गुन्हा आणि त्याचबरोबर त्यांनी केलेल्या चुका, त्याचबरोबर काहीतरी पुरावा तुम्हाला माहिती का. त्यावर लगेच आता इकडे उर्वशी वासंती म्हणत असते, अगं जेवढे कारनामे, जेवढ्या काही काळ्या गोष्टी, जेवढे काही त्यांचे काळे धंदे आहेत ते एक बायको म्हणून मला नाही माहिती तर त्यांच्या बहिणीला तेवढं सगळं काही माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला नाही माहिती ग गिरिजा. तेव्हा लगेच आता वासंती म्हणत असते, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, तुला त्यांच्या विरोधामध्ये सगळे पुरावे एका ठिकाणी मिळू शकतात. तेव्हा लगेच गिरिजा म्हणत असते, कुठे मिळतील. तेव्हा वासंती म्हणत असते, ते सगळे पुरावे तुला ना गोडाऊनमध्ये मिळतील. काय, गोडाऊनमध्ये. मग ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता गोडाऊनमध्ये जाते. तेव्हा वासंती तिला म्हणते, ए वेडी आहेस का, गोडाऊनमध्ये जाणं फारच रिस्की आहे, तुला तिथे नाही जाता येणार. तेव्हा आता इकडे गिरिजा म्हणत असते, आई असं काय करताय. हे बघा, असं करू नका प्लीज. मला रुद्रला सुखरूप सोडवायचं असेल तर मला गोडाऊनमध्ये गेलंच पाहिजे. नाही, तुला नाही माहिती, तिथे खूप मोठा प्रॉब्लेम होईल तू गेलीस तर. कारण नागेश्वरचे गुंड सतत तिथे पहारा देत असतात. तिथे सतत ती लोक असतात. तुला जर त्यांनी पाहिलं तर तुझ्या पण जीवावर बेतू शकतं गिरिजा. तेव्हा आता गिरिजा म्हणत असते, नाही आई, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तिकडे जाणार आणि त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टी शोधून इकडे रुद्रला सुखरूप सोडवणार, हीच माझी शपथ असणार आहे, असं आता इकडे गिरिजा म्हणत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण नागेश्वर आता रुद्रला सोडवण्यासाठी वकिलाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला असतो आणि तो म्हणत असतो, काय वकील साहेब, तुमची एवढी हिंमत झाली. कोल्हापूरमध्ये एखाद्या सर्वसामान्य माणसाला पकडल्यासारखं तुम्ही माझ्या पोराला पकडले. तुम्ही चक्क माझ्या पोराला पकडून इथे जेलमध्ये टाकले.
कशी हिंमत झाली तुमची हे सगळं काही करण्याची आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची. त्याचबरोबर तुम्ही हे सगळं का करताय? आत्ताच्या आत्ता माझ्या पोराला तुम्ही सोडवा. काही जरी झालं तरीसुद्धा माझ्या पोराला सोडवा. तेव्हा पोलिसांना सुद्धा फारच मोठा धक्का बसतो. आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, काय पुरावा आहे? फक्त कोणीतरी अज्ञात व्यक्ती आमच्या विरोधात तुम्हाला काही सांगते आणि तुम्ही लगेच ह्या सगळ्या गोष्टी करता. तुमची हे सगळं करण्याची हिंमत कशी झाली? आमचे इथे दुश्मन काय कमी आहेत का? आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जी काही गिरिजा आहे ती गोडाऊनपर्यंत येऊन पोहोचते. त्या गोडाऊनमध्ये जायचं असतं, त्यामुळे त्या गुंडांची ती दिशाभूल करते आणि गोडाऊनमध्ये जाते. गिरिजा गोडाऊनमध्ये जाते तेव्हा नागेश्वरला खबर लागते की गिरिजा इकडे आलेली आहे. तेव्हा तो आतमध्ये येऊन गिरिजाला शोधाशोध करत असतो. दुसऱ्या बाजूला रुद्रसुद्धा गिरिजाला आवाज देत असतो, गिरिजा गिरिजा म्हणून. तर आता गिरिजा म्हणत असते, जोपर्यंत मी तुमच्या विरोधात पुरावे शोधत नाही आणि तुम्हाला शिक्षा देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. तेव्हा आता लगेचच इकडे जो काही नागेश्वर आहे तो त्याच्या गुंडांना सांगतो की बांधून टाका हिला म्हणून. तेव्हा नागेश्वरचे गुंड आता गिरिजाला बांधून टाकत असतात. तर आता रुद्र कशा पद्धतीने गिरिजाला सोडवेल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत पाहत रहा नशीबवान.